हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सो सगळे मस्त मजेत एकदम भारी वेल अँड गुड असता. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे गणपती बघायला. आपला पहिला गणपती झाला. हे बघा, मी तुम्हाला दाखवते आपल्यासोबत कोण कोण आहे. बघा, हे हाय करा सगळ्यांनी कॅमेराला. हे बघा, ही मम्मी, ही बहीण, त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं, या चुलती, पप्पा आणि चुलते आणि भाऊ मागे ते अजून आलेले नाहीयेत. तर ते आल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचे पप्पा. बघा, हा बस का. तर बघा, असे आम्ही सगळे चाललेलो आहोत गणपती बघायला. फर्स्ट गणपती झाला आपला, पण तिथं क्राऊड खूप होता, त्याच्यामुळं काय आपल्याला व्हिडिओ घेता आला नाही. पण आता आपण सेकंड गणपतीला जाणार आहोत. तुम्हाला 100% दाखवते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण बघा. तुम्ही पण दर्शन घ्या, आम्ही पण दर्शन घेतो. आम्ही जाऊन घेतोय, तुम्ही असं फोनवरून घ्या व्हिडिओ बघून. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते, आपल्याला व्हिडिओ दाखवते, गणपती दाखवते. तुम्ही पण सगळे आशीर्वाद घ्या गणपतीचा. व्हिडिओ कंटिन्यू करा. ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटू आपल्या नेक्स्ट गणपती पुढे. तोपर्यंत टेक केअर. ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा, आले ते दोघं. हा भाऊ, हे चुलते, त्या दिवशी भेटलेले. हाय करा बापू आपल्या कॅमेराला. तर बघा, असे आम्ही सगळे चाललेले आहेत. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला भरपूर गणपती बघायला भेटणार आहेत. ब्लॉगमध्ये असंच राहावा सोबत. फर्स्ट गणपती आपला झाला, क्राऊडमुळे आपल्याला व्हिडिओ शूट नाही करता आला, त्यासाठी सो सॉरी. पोळीचा राजा होता फर्स्ट. पण आता पण रस्त्याला म्हणजे क्राऊड आहे, पण इतका नाही आहे. पण मंडपात गेल्यानंतर समजेल किती क्राऊड आहे किती नाही. तर तुम्हाला मंडपामध्ये गेल्याच्या नंतर, गणपती समोर गेल्याच्या नंतर दाखवते गणपती आणि तिथलं सगळं दर्शन. ओके, ब्लॉग कंटिन्यू करा. तोपर्यंत टेक केअर. हे बघा फ्रेंड्स, आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या गणपतीला. तर दुसऱ्या गणपतीला चाललेलो आहे. तर बघा, आपली इथली रोषणाई म्हणजे हे गणपतीचं एंट्री गेट आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय एंट्री गेट. हे फर्स्ट वालं, ते सेकंड वालं आणि हे सगळी लाइटिंग केलेली आहे. पुढे अर्धे जण चालत आहेत, पाठी अर्धे जण चालत आहेत. हे पण पाठीच आहे. हे बघा, डेकोरेशन पूर्ण लाइटिंग केलेली आहे. सगळ्या आजूबाजूच्या दुकानांना लाइटिंग केलेली आहे. हे बोर्ड लावलेले, ते एंट्री बोर्ड आहेत, म्हणजे ते आपलं स्वागत करतायत ना, ते सगळे बोर्ड आहेत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. भरपूर गणपतींचे दर्शन तुम्हाला भेटणार आहेत. आणि मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, कारण ह्या क्राऊडमुळं, आवाजांमुळं ना, शायद कदाचित माझा आवाज क्लिअर तुम्हाला येणार नाही, त्यासाठी आधीच सॉरी बोलतीये. हे बघा, आवाज नाही आला तर मित्रांनो थोडं समजून घ्या, कारण गणपती बाप्पाच्या इथे सगळा आवाज क्राऊड असणार आहे, त्याच्यामुळं आवाज कदाचित कट होईल, माझा बरोबर येणार नाही. पण ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला गणपती बाप्पा तर प्रत्येक बघायला भेटणार आहे. जिथे जिथे मी जाईन ते ब्लॉगवर कंटिन्यू तयार राहा. हे बघा, इथं प्रवेशद्वार. हे झाले आपली एंट्री. हे बघा, इथं सगळे बोर्ड लागलेले. ही अशी एंट्री केलेली आहे इथं सर्वांची. तिथं आम्ही सगळे, तुम्ही सगळे पण या, आम्ही पण जातोय दर्शनाला. तुम्ही पण दर्शन घ्या, सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. हे बघा, ही आपली एंट्री गेट आहे. ह्याच्या आतमध्ये गणपती बसलेला आहे. इथं बघा, बच्चा यायला. हे आपला आतमध्ये प्रवेशद्वार आहे. आपण इथं आत जाणार आहे. तर मित्रांनो, इथं आरती स्टार्ट होणार आहे आता. हे बघा, चकली थोडंसं. एक मिनिट.
आपला गणपती बाप्पा. हा आहे आपला गणपती बाप्पा. हे बघा तुम्ही किती क्राऊड आहे बघू शकता. गणपतीसाठी किती गर्दी आहे बघा. भरपूर गर्दी. हे बघा आपला गणपती बाप्पा. हा दुसरा गणपती बाप्पा आहे. पण 2 नंबर गणपती बाप्पाला आलोय. फर्स्ट झाला, आता हा सेकंड आहे. हे बघा डेकोरेशन असं केलेलं आहे. तर चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करूया. भेटूया थोड्या वेळाने. गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मंडळाचे अध्यक्ष चेतननगर विवाह मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री राजेश पांडे कुठे असतील त्याने सभा मंडपात येण्याची कृपा करावी. चेतननगर विवाह मित्र मंडळ सार्वजनिक गरज मंडळाचे अध्यक्ष राजेश पांडे कुठे असतील त्यांनी सभा मंडपात येण्याची कृपा करावी. तर मित्रांनो झालं आपलं दुसऱ्या गणपती बाप्पाचं पण दर्शन. मस्त झालं दर्शन. पहिला गणपती बाप्पाचं दर्शन झालं, दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं. दर्शन एकदम भारी भेटलं, मस्त भेटलं. आम्ही तर दर्शन केलं 2 गणपती बाप्पांचं. तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही जाऊन घेतोय मंडळाच्या गणपतीला. तुम्ही घरात बसून दर्शन घ्या. तर मित्रांनो आमचे सगळे गणपती तुम्हाला कसे वाटतात. हे सगळे आमच्या एरियामधले गणपती आहेत. आज जवळपासचे गणपती आहेत. हे सगळे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून भरपूर आपल्याला गणपती बघायला भेटणार आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे बघा, हे जे तुम्हाला दिसते ना एवढी सगळी जागा, हे जे स्टोर आहेत ना सगळे, हे सगळे दुकान आहेत, ह्याच्या खालची जी जागा आहे ना, ह्या गाड्या वगैरे सगळ्या उभ्या आहेत. आणि ते आता आपण तिथं जे दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं, तिथं जी लाईटिंग वगैरे केलेलं आहे, हा सगळा मार्केट आहे मित्रांनो. इथं पूर्ण आमचा बाजार भरतो. रविवारचा आणि मंगळवारचा भरपूर बाजार असतो इथं. आणि इथंच काय अजून इकडं पण असतो भरपूर. हा भरपूर इकडून असा आतमध्ये रस्ता आहे. भरपूर असा बाजार भरतो इथं. पण सध्या गणपती बाप्पा देवी वगैरे सगळं चालू असलं ना की मग इथलं बंद असतं मार्केट सुरू नसतं. मग इथं फक्त देव्यांचे सगळ्या मूर्ती असतात, तिथली स्थापना, ते सगळे मंडळाचे गणपती नियोजन सगळं हे सगळं असतं. तर या टायमिंगमध्ये इथं बाजार नसतो, मार्केट नसतं, काही नसतं. तर चला अजून आपल्याला बरेच गणपती बघायचे आहेत. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आपण गणपती दाखवतो तुम्हाला. तुम्ही गणपती बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करा. शेअर करा विसरू नका. फ्रेंड्स हा बघा आपला 3rd गणपती. आपण 3ऱ्या गणपतीच्या दर्शनाला चाललेलो आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा हे सगळं डेकोरेशन आहे 3ऱ्या गणपतीचं. हे बघा बँड वगैरे लावलेले आहेत आपल्या गणपतीसाठी. क्राऊड बघा. हा छोटा गणपती बाप्पा चाललेला आहे रस्त्याने. हे बघा गणपती नंबर 3 चैतन्यनगरचा राजा. हे बघा पब्लिकमुळे काही समजत नाही. हा आपला गणपती नंबर 3 चैतन्यनगरचा राजा. मित्रांनो हे याचं एंट्री गेट आहे. हा बघा आपला गणपती बाप्पा. आपला गणपती बाप्पा नंबर 3.
फ्रेंड्स आपले चुलते म्हणजे माझे बापू इथे मोदक वाटतात. त्यांनी घेतले होते त्यांचे काहीतरी 20 होते वाटतं. ते बोलले होते 21 मोदक ते देवाला वाटणार म्हणून गणपती बाप्पाला आपलं. तर त्यांचं ते चालू आहे बघा. आम्ही सगळ्याला दिलेलं पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. कारण तो पुढचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. कारण तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय, हा पूर्ण रस्ता जो दिसतोय ना, हा पूर्ण रस्ता इथून आमच्या भरपूर जुन्या आठवणी आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे खरं तर म्हणायचं म्हटलं तर ह्या रस्त्याला आलं ना की जुन्या आठवणी ऑटोमॅटिक आठवायला चालू होतात. तर इथं असं काय स्पेशल आहे ते सांगते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. तर सगळ्यात मुद्दा म्हणजे असा मेन की हा रस्ता आहे माझ्या शाळेचा. हा माझ्या शाळेचा रोड आहे. आता इथनं आतमध्ये गेलं की शाळेचा रोड लागतो. या साईडला झालं. इथं आहे इंग्लिश मीडियम, इथं आहे इंग्लिश मीडियम आणि इथं आहे आमची शाळा. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे आहेत व्हाईटवाली बिल्डिंग सारखं दिसतं हे इंग्लिश हायस्कूल आहे. आणि हा आहे माझ्या शाळेकडचा एरिया मेन. तर इथं बघा तुम्हाला जे समोर दिसत आहे ना ब्ल्यू कलरचं गेट सारखं दिसतंय तुम्हाला, तिथं आहे गणपती बाप्पा. आणि त्याच्याच बरोबर बाजूला साईडला आहे माझी शाळा. तर चला मी तुम्हाला तिथला गणपती बाप्पा पण दाखवते आणि माझी शाळा पण दाखवते. ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे बघा, हे बरोबर समोर आहे गणपती आणि ह्याच्याच बाजूला आहे आमची शाळा. हे बघा, ज्ञान मंदिर विद्यालय ही आहे आमची शाळा. पहिलीपासून ते 10वी पर्यंत आम्ही इथंच शिकलेलो आहे. तरी आहे आमची शाळा. आता तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा नंबर 4. गणपती बाप्पाचं दर्शन करूया. ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा, हे आता आपले गणपती नंबर 4. व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा हे गणपती बाप्पा. याचं डेकोरेशन पण बघा किती भारी केलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला आमचा गणपती बाप्पा ब्लॉग? कसा वाटला आजचा नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आमचे गणपती बाप्पा कसे वाटले हे पण सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, गणपती नंबर 4 आपला 4था गणपती कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते बघा तिकडे आपल्या फॅमिलीचे फोटो काढायचे चालू आहेत सगळ्यांचे. आमच्या इकडे असणारे 4चे 4 गणपती तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, परत एकदा सॉरी, आवाज जर ब्रेक होत असेल, आवाज बरोबर येत नसेल तर त्यासाठी, कारण क्राऊड भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर गणपतीमुळं सगळे गणपतीला बघणार आहेत, त्याच्यामुळं जास्त आवाज होतो आहे. त्याच्यामुळे आवाज येत नसेल त्यासाठी खूप 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 सॉरी. ब्लॉग कंटिन्यू करा. सगळे गणपती कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हॅलो फ्रेंड्स, कसे वाटले तुम्हाला आपले 4 गणपती नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, अजून आपण कुठं कुठे जातो आहे नक्की तुम्हाला सांगते. ब्लॉग कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, हे बघा मित्रांनो, गणपती नंबर 5 ही इथं अशी डेकोरेशन केलेले. लाईटिंग सगळी. पुढं आले अर्धे फॅमिली मेंबर्स चालत आहेत, मागं अर्धे चालत आहेत. मोमोजचं दुकान उघडलं रे इकडं. ते बघा, तिथं जे पडदा दिसतोय ना तुम्हाला लावलेला, साईडला डेकोरेशन दिसतंय, तिथं आपल्याला जायचं आहे. तिथं आहे आपला गणपती नंबर 5. हे बघा फ्रेंड्स, हा आपला गणपती नंबर 5 नवसाचा राजा तरुण मित्रमंडळ गोखले. हे बघा किती भारी गणपती बाप्पा आहे. सगळं मोऱ्याचं डेकोरेशन केलेलं आहे बघा. पूर्ण मोराचं डेकोरेशन केलेलं आहे बघा. क्राऊड जास्त करून लहान मुलांची मज्जा. हे
हे बघा हा आपला नवसाचा राजा गोखले नगरचा गणपती. हे बघा डेकोरेशन, मोराचं डेकोरेशन सगळं केलेलं आहे. आपला छोटा बाप्पा. तर मित्रांनो आपले 5 गणपती बघून झालेले आहेत. 5 गणपती आपण बघितलेले आहेत. आता आय थिंक पुढं पण एक आहे गणपती, पण बघू आता पुढं जर असेल तर ब्लॉगमध्ये नक्की घेईन. ब्लॉगमध्ये आला तर तुम्ही पण नक्की बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा फ्रेंड्स, हा आपला गणपती नंबर 6. हे याचं एंट्री गेट. चला तुम्हाला मी गणपती दाखवते. आपला 6वा. तर हा बघा मित्रांनो, हा आहे आपला 6वा गणपती. गणपती तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर गणपती आहे. डेकोरेशन बी किती भारी केलं, एकदम सिंपल, एकदम अद्भुत वाटतंय हे सगळं. हे बघा खूप भारी गणपती आहे मित्रांनो. गणपती नंबर 6वा गणपती आहे आपला. तर मित्रांनो हा बघा आपला होता गणपती नंबर 6वा. आपण 6 गणपती कंप्लीट केलेले. 6 गणपती आपण होता त्याचा मंडळ. आता आपण आलो मंडळाच्या बाहेर. तुम्हाला आमचे 6 गणपती कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे बघा आम्ही चाललो आता घरी. झाले आपले गणपती बाप्पाचे दर्शन. 6 गणपती बाप्पाचे दर्शन आपण घेतले. 6 गणपती बाप्पांचं दर्शन आपल्याला भेटलेलं आहे. खूप भारी दर्शन झालं, एकदम भारी वाटलं. एकदम असं म्हणजे ना प्रसन्न वाटायला लागलं. आता भारी वाटलं. 6 गणपतीचं दर्शन खूप छान झालं. सगळ्या गणपतींचं दर्शन भेटलं. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. ब्लॉग कसा वाटला आजचा, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही पण सगळ्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. आणि दुसरी गोष्ट, घरीच राहा, विनाकारण पावसामध्ये बाहेर फिरू नका. तब्येतीची काळजी घ्या. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हे बघा आता सगळे अरे बाय करा सगळ्यांनी. चला ब्लॉगला एंड करूया आता. बाय बाय. बाय बाय. चला तर मग सगळे ब्लॉग झाला आपला. तर मित्रांनो काळजी घ्या तब्येतीची. टेक केअर. बाय बाय.